दादांचं युट्यूबवरती ऑलरेडी एक छान असं पेज आहे मोटर व्लॉगिंगचं. छान त्यांना त्याचा प्रतिसाद मिळतोय आणि चांगल्या प्रकारे ते व्हिडिओज वगैरे बनवतात ते. सो आता त्याच नंतर आता ते विचार करतात की फूड इंडस्ट्रीमध्ये त्यांना आता पाऊल ठेवायचं आहे. मग त्या संदर्भात त्यांनी ऑफिस व्हिजिट बुक केली होती आणि आपल्याकडे आले होते. मग आम्ही एकंदरीत सगळ्या विषयांवरती चर्चा चालू केलं. एकंदरीत त्यांचं बजेट किती असणार आहे, त्या हिशोबाने आपल्याला किती अमाऊंटमध्ये किती आपण काय काय करू शकतो हे त्यांना आपण वर्कआउट करून दिलं. टेबल खुर्च्याला किती पैसे जातात, इक्विपमेंट्सला किती पैसे जातात, क्रॉकरीला किती पैसे जातात, सॉफ्टवेअर, त्याच्यानंतर LED बोर्ड्स, डिपॉझिट झालं, या सगळ्या गोष्टींना किती किती अंदाजे पैसे आपले गेले पाहिजे. आणि मग एकंदरीत जर बघायला गेलं तर रेंटल किती असलं पाहिजे. मार्केटिंग बद्दल त्यांना युट्यूब चालवत होते त्यामुळे बऱ्यापैकी आयडिया होती डिजिटल मार्केटिंग कशा प्रकारे काम करतं. त्याबद्दल आपण इंस्टाग्रामवरती कसं ऍक्टिव्ह व्हायचं आणि कसं त्याच्यावरती काम वाढवायचं हेही आपण त्यांना सांगितलं. आणि बाकी एकंदरीत छोट्या छोट्या गोष्टी, व्हेज करायला पाहिजे, व्हेज नॉनव्हेज करायला पाहिजे, काय काय व्हरायटी ठेवली पाहिजे, प्राइसिंग सेगमेंट कसं असलं पाहिजे, एरिया कोणता असला पाहिजे, ते राहायला कुठे आहे, त्या हिशोबाने त्यांना नियर बाय स्पॉट कोणता चांगला आहे. कारण असं नको व्हायला की ते राहिलं एका टोकाला आणि ते काम करतात एका साईडला. एका आता ट्रॅव्हलिंग मध्ये अडचणी खूप जास्त निर्माण होतात. मग आपण त्यांना असं डिटेलमध्ये सगळ्या गोष्टींमध्ये गाईड केलं आणि त्यांचा निरोप घेतला. भेटूया उद्या. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा, शेअर करायला विसरू नका. स्टे ट्यून.